रामकृष्ण हरी। आज आपण पुराणातील एक लहानशी कथा जाणून घेऊया। आपण आतापर्यंत जेवढे पुराण ऐकले त्याच्यामध्ये आपण ऐकलं की ऋषी मुनींनी तपस्या केली आणि काहींनी तर आपल्या उदरीच साक्षात भगवंताचा जन्म व्हावा असं मागितलं आणि एका वेळी एका आईच्या पोटी एकच देवाचा जन्म झाला अशा आपण खूप कथा ऐकल्या। परंतु तुम्हाला माहितीये का, तीनही देवांचा त्रिदेवांचा अंश एकाच वेळी एका आईच्या उदरी सुद्धा झाला, म्हणजे तीनही देवांचा एक सोबत जन्म सुद्धा झाला। हा कधी झाला तर थोडक्यात आपण अनुसूया चरित्र ऐकूया। तर प्रसंग असा घडला, एकदा एक ब्राह्मण स्त्री तिचा नवरा तिचा पती आजारी असल्या कारणाने त्याला घेऊन जात होती। त्याच वेळी जात असताना चुकून मांडवे नावाचे एक ऋषी होते जे सुलीवरती बसलेले होते, त्यांची सुली हल्ली गेली आणि त्यांना राग आला। तेव्हा मांडवे ऋषींनी त्या स्त्रीला श्राप दिला, कारण त्यांची सुली हल्लेली होती। त्याच्यामुळे श्राप दिला की उद्या सूर्योदयानंतर तुझ्या पतीचा मृत्यू होईल। जेव्हा त्या स्त्रीला हे समजलं तेव्हा ती स्त्री एवढी मोठी पतिव्रता होती आणि सांगतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता। सांगतात ती एवढी मोठी भयानक पतिव्रता होती की त्या ऋषीने श्राप दिला होता की सूर्योदय झाला तर तुझ्या पतीचा अंत होईल। त्यामुळे सांगतात तिनं 10 दिवस सूर्यांना थांबून ठेवलं, सूर्यदेवाला उगवूच दिलं नाही, सूर्य उदय होऊच दिला नाही। तेव्हा सांगतात तिच्याही पेक्षा मोठ्या एक पतिव्रता होत्या, त्यांचं नाव होतं अनुसूया माता। तेव्हा अनुसूया माता आल्या। अनुसूया मातेनं त्या पत्नीला समजवलं आणि तिला समजून सांगितलं की हे बघ, हा काळाचा नियम आहे, हा तू थांबवू शकत नाही। आणि तेव्हा सांगतात की पुन्हा एकदा सूर्योदय व्हायला लागला। सगळे देवता एवढे प्रसन्न झाले आणि सगळे देवता मिळून अनुसूया मातेकडे आले आणि अनुसूया मातेला वरदान द्यायला सांगितलं, सांग तुला काय वरदान पाहिजे। तेव्हा सांगतात अनुसूया मातेच्या उदरी वेगवेगळ्या पुराणानुसार वेगवेगळ्या कथा सांगतात, परंतु या कथेनुसार सांगतात की सगळे देवता म्हणले की अनुसूया माता मागा तुम्हाला काय हवं। तेव्हा सांगतात की स्वतः ब्रह्माजींनी आशीर्वाद दिला की माझा एक अंश तुझ्या उदरी जन्माला येईल। तेव्हा सांगतात चंद्र भगवानांचा जन्म झाला। सांगतात भगवान विष्णूंनी आशीर्वाद दिला की माझा अंश जन्माला येईल। तेव्हा दत्तात्रय भगवानांचा जन्म झाला आणि भगवान शिवांनी वरदान दिला आणि सांगतात तेव्हा दुर्वासा ऋषींचा जन्म झाला। तर अशा प्रकारे तीनही देवांचा एक अंश एकाच आईच्या उदरी जन्माला आला। रामकृष्ण।